नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की इकडे आता सावनी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि सागर आणि मुक्ताही तिच्या मागून आलेले असतात. आणि आता सावनी त्या रिक्षावाल्याला बोलते की किती रुपये झाले, तर तो बोलतो की 100 रुपये. ती बोलते ऑनलाईन आहेत का, तो बोलतो हो. तर लगेच इकडे आता सागर म्हणतो की चला जाऊया आपण. ती गेली पोलीस स्टेशनमध्ये. तर लगेच मुक्ता म्हणते की आत्ता लगेच नको, थांबा, ती थोडा वेळ इकडे तिकडे बघणार, तिचा कोण पाठलाग करते का ते बघणार, मग ती आज जाणार, अभिषेकला भेटणार, मग नंतर ना ती पोलिसांना भेटणार, आपण एक 5-10 मिनटानंतर ना जाऊया. तर लगेच सागर बोलतं की हो चालेल, आपण तुमच्या प्लॅनप्रमाणे चालूया. इकडे आता स्वाती ही मिहीरला कॉफी घेऊन आलेली असते आणि मिहीर म्हणतो की इंद्राला, मावशी सगळं ठीक होईल, शांत हो. तर लगेच इंद्रा बोलते की हळद लागली, मेहंदी लागली, ते रंग जातील, पण तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आहे, ते कसं जाईल, काय करावं तेच सुचत नाहीये. माझी गुणी पोर, शांत पोर, हे सगळं झाल्यापासून गुमसुम असते. तर लगेच स्वाती बोल लागते, म्हणते हो अरे मिहीर, तिला आत्ता फिट्स वगैरे येऊ लागले, त्यामुळे तिला वाटतंय की तिला गुणी सज्जन मुलगा भेटणं अवघड आहे. तर लगेच मिहीर म्हणतो की काय वेडे आहे का कोमल, देवाने हे लग्न मोडलं, त्यामागे काही तर कारण असेल, तिला गुणी सज्जन मुलगा भेटणार असेल म्हणूनच तर असं झालं असेल. कधी कधी असं होतं ना की आपल्या इथंच माणसं असतात पण आपण इकडे तिकडे शोधत असतो. तर लगेच स्वाती म्हणते हो अरे, तू आल्यापासून कोमलचा चेहरा खूप उजळला आहे. हो मला माहिती आहे, त्यातून गेल्यावर काय होतं, मी त्यातून गेलो आहे ना. तर लगेच स्वाती बोलते की तू आज रिझल्ट घेऊन आल्यापासून तर आमच्या चेहऱ्यावरती जास्तच आनंद आहे. तर इंद्रा बोलते की मिहीर, तू आमच्या कोमलला त्यातून बाहेर काढशील का, खूप गुणी पोर आहे रे. तर लगेच मिहीर म्हणतो की हो मी काढेन, कारण मी त्यातून गेलो आहे ना, मी काढेन तिला बाहेर. आणि इकडे आता मिहीर हा कोमलला लग्नाला दिलेले मिहिकाने गिफ्ट बघत असतो आणि तेव्हाच त्याला मिहिकाचा फोन येतो. मिहिकाला मिहीर म्हणतो की 100 वर्ष आयुष्य आहे. तर मिहिका म्हणते का, तर मी तू दिलेलं गिफ्टच बघत होतो आत्ता. तर लगेच मिहिका म्हणते की कसलं गिफ्ट. तर मिहीर म्हणतो की कोमलच्या लग्नासाठी दिलेलं तो गिफ्ट. तर लगेच मिहिका म्हणते की दिलं नाहीस का अजून. तर लगेच मिहीर म्हणतो की नाही, सिंगापूरची एक मीटिंग आली ना, त्यामुळे मी तिकडे गेले, त्यामुळे राहिलं. तर लगेच मिहिका म्हणते की चालेल, तुझं काही येणं जाणं होतंच तिथं. तर लगेच मिहिका म्हणते की दे आठवणीनं ते. तर लगेच म्हणते मिहिका की लग्न कसं झालं. तर तो म्हणतो की नाही झालं लग्न, तो मुलगा फ्रॉड निघाला, त्यामुळे त्यांचं लग्न नाही झालं. पाक आतून तुटून गेली कोमल. एखाद्याचं लग्न मोडल्यावरती काय होतं ते मला माहिती आहे. इकडे आता सावनीला पैसे पोलिसांना देत असताना सागर आणि मुक्ता बघत असतात. तर लगेच मुक्ता म्हणते की बघा, आपण टार्गेटच्या जवळ पोहोचलो आहे, त्यामुळे आता सावनी जेव्हा अभिषेकला सोडवायला जाईल तेव्हा आपण तिला रंगेहात पकडू. इकडे आता मिहीर म्हणतो की ते सोड, तू का फोन केला होतास. तर लगेच मिहिका म्हणते की काय नाही, सहज केलता, तू कोमलला गिफ्ट दिलंस का नाहीस ते बघण्यासाठी. तर तो बोलतो की हो देतो आता. तर लगेच त्याला दुसरा फोन येत असतो. तो बोलतो की मी तुला नंतर फोन करू का, मला एक दुसरा फोन येत आहे. तर ती बोलते की हो कर, व तो फोन ठेवतो. आणि मी काही आता रडत बोलते की म्हणते मी आजही तुला सांगू शकले नाही मिहीर. एनिवे, ती अशी सांगण्याची गोष्टच नाही आहे. इकडे आता सावनी पोलिसांना पैसे देत असताना मुक्ता आणि सागर बघत असतात. सागर म्हणतो की ही पोलिसांना लाच देत आहे. तर लगेच मुक्ता म्हणते की हो आपल्याला माहिती नाहीये, थांबा. तर सागर काही थांबत नाही, तो डायरेक्ट आतमध्ये जातो आणि त्यांना बोलतो की हे काय चाललंय. तर लगेच सावनी बोलते की व्हॉट अ सरप्राईज, सागर मुक्ता तुम्ही इथं. तर लगेच सागर बोलतो की आज अभिषेक त्याच्या साथीदाराचं नाव सांगणार आहेस म्हणून इथं पोलिसांच्या मदतीने अभिषेकला सोडवण्यासाठी इथं आले आहेस ना. आणि पुढे पोलिसांनाही बोलतो की तुम्ही ह्याच्याकडून लाच घेऊन अभिषेकला सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहात ना. तर लगेच पोलीस बोलतात की तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळत आहे का. तर लगेच सागर बोलतो की हो. तर लगेच पोलीस बोलतात की अहो, ह्यांचं वलय ठरवलं आहे, त्यामुळे ते तक्रार देण्यासाठी इथं आले आहेत. तर मुक्ता म्हणते की सॉरी, आमचं चुकलं, आम्ही जातो, असं बोलून मुक्ता आता सागरला नेते. तर लगेच सावनी बोलते की बावळट आहेस मुक्ता, तू माझ्यापर्यंत पोचलीस पण काही पुरावा घेऊ शकली नाहीस, माझ्या गतीने तू कधीही पळू शकणार नाहीस, असे आता सावनी बोलत असते. इकडे आता सागर हा मुक्ताला म्हणतो की सॉरी मुक्ता, माझ्यामुळे तुमचा प्लॅन हा फसला. तर लगेच मुक्ता म्हणते की नाही सागर, सॉरी बोलू नका, आज जरी आपण लास्टपर्यंत थांबलो असतो तरी आपल्या हाती काही सापडलं नसतं.
आपल्याला वाटत होतं आपण तिच्यावरती लक्ष ठेवत आहोत, पण तीच आपल्यावरती लक्ष ठेवत आहे. आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की तिच्या मनातही ती गोष्ट येऊ शकत नाही, असं आता मुक्ता सागरला सांगत असते. आणि इकडे आता घरी आल्यावरती सागरला आणि मुक्ताला पोलीस स्टेशनमध्ये जाणार होता. आधी सांगितलं असतं तर माझे रिक्षाचेही पैसे वाचले असते. आणि सागरला बोलते की सॉरी सागर, तुझी ही खेप आज वाया गेली. आणि ती पुढे चालून ठेचकळते आणि बोलते की मुक्ता, तुझा आज चेहरा पडलेला तो पाहून मला खूप आनंद झाला होता. तू कधीही सावनी होऊन विचार करणार नाहीस, तू कायम मागे राहशील मागे. तर मुक्ता म्हणते की आता मी माझ्या डोक्याने नाही, सावनी बनून त्या डोक्याने मी आता विचार करून प्लॅन करणार. तर इकडे आता ते दोघंजण खोटं खोटं भांडत असतात. मुक्ता आता म्हणते की मी आता खूप सहन केलं, मी आता सहनशक्ती माझी संपली. तर लगेच सागर म्हणतो की हो, मी पण आता समजू शकतो. तर लगेच मुक्ता म्हणते की मी आता एक प्लॅन करणार. हे सर्व आता सावनी ऐकत असते. तर सागर म्हणतो की काय प्लॅन करणार सांगा मला. तर लगेच मुक्ता म्हणते की मी आता त्यांना खीर बनवून देणार आणि त्यामध्ये हे औषध मिसळणार. तर हे सर्व आता सावनी ऐकत असते. आता आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आता काय घडणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे.